नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांचा आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 11वी प्रवेशाची नियमित दुसरी फेरी उद्यापासून सुरू होत असून विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकतोय की लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष 26-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय आणि ऑनलाईन प्रवेशाची नियमित दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. ही प्रक्रिया शनिवारी दिनांक 6 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच बुधवार दिनांक 3 जूनपर्यंत 4,51,052 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. राज्यातील एकूण 9,594 कनिष्ठ महाविद्यालयासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी ही प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत 12,51,259 विद्यार्थ्यांनी नोंदणीसुद्धा केलेली आहे. या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज भाग 1 आणि भाग 2 लॉक करणे अनिवार्य आहे. मित्रांनो, दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक पाहूया की दिनांक 6 ते 9 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. भाग 1 मधील दुरुस्ती, विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे, तसेच विद्यार्थ्यांनी किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरणे, विद्यार्थ्यांनी त्यांचा पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेले लागू आरक्षणानुसार महाविद्यालय निवडणे, प्रवेश अर्ज लॉक करणे आवश्यक राहणार आहे. आता मित्रांनो, अलॉटमेंट प्रक्रिया पाहू. 10 ते 12 जून 2026 दरम्यान अलॉटमेंट प्रक्रिया राबवली जाणार आहे. पहिला टप्पा त्यामध्ये दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता वाटप प्रक्रिया म्हणजे अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण होईल. पोर्टलवरील फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दिसेल. वाटप झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांना SMS द्वारे माहिती पाठवली जाईल. मित्रांनो, दुसरा टप्पा दिनांक 13 ते 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. कागदपत्र पडताळणीसाठी महाविद्यालयात उपस्थित राहावे. प्रवेश निश्चित करावा. महाविद्यालयात लॉग इनद्वारे प्रवेशाची पूर्तता करेल. तसेच नकार आणि प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया देखील याच कालावधीमध्ये होईल. मित्रांनो, अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टलवर भेट देता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ईमेल ID आणि हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा अपडेटसाठी पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.